उद्धव ठाकरे यांचे पुत्र तेजस ठाकरे यांच्यावर रिलायन्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत। प्रकृती ठीक नसल्याने बुधवारपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती समोर आली आहे। उद्धव ठाकरे काल रात्री रुग्णालयातच थांबले होते। डॉक्टरांशी चर्चा करून उद्धव ठाकरे मातोश्रीवर परतले। तेजस ठाकरे बुधवारी सायंकाळी मुंबईतल्या रिलायन्स रुग्णालयात दाखल झाले। बुधवारी रात्री उद्धव ठाकरेंनी रुग्णालयात जाऊन तेजस ठाकरेंच्या प्रकृतीची डॉक्टरांकडून माहिती घेतली। उद्धव ठाकरे शनिवारी रात्री रिलायन्स हॉस्पिटलमध्येच थांबले होते। डॉक्टरांकडून तेजस ठाकरेंच्या प्रकृतीची माहिती घेतल्यानंतर आज दुपारी उद्धव ठाकरे मातोश्रीवर परतले। सध्या तेजस ठाकरेंच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती। तेजस ठाकरेंना उद्या किंवा परवा रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येणार असल्याची माहिती। पुढच्या घडामोडीकडे नाईक यांना स्मृतिभ्रंश झालाय। माझ्या नादी लागू नका असं श्रीकांत शिंदे यांनी म्हटलंय। त्यांनी गणेश नाईकांना आव्हान दिलंय। आमच्याच मंत्रिमंडळातील नगरविकास खात्यानं नवी मुंबईतील भूखंड बिल्डरांच्या घशात घालण्याचं काम केलं असं म्हणत गणेश नाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला होता। त्यानंतर श्रीकांत शिंदे यांचं हे वक्तव्य समोर आलंय। महायुतीत शिंदे आणि नाईक यांच्यातील वाद पुन्हा उफाळलाय। श्रीकांत शिंदे यांनी भाजपच्या गणेश नाईक यांना खुलं आव्हान दिलं आहे। तुम्हाला जास्त खुमखुमी असेल तर कल्याण किंवा ठाण्यात उभं राहून दाखवा असं श्रीकांत शिंदे म्हणाले। यांच्या घरामध्ये 2 मुलं आणि हे स्वतः माजी झालेले आहेत। त्यांनी जे आहे शिंदे साहेबांना किंवा मला हे माजी करण्याची जी भाषा करू नये। स्मृतिभ्रंश, डिमेन्शिया त्याला इंग्लिशमध्ये बोलतात। जर जास्त खुमखुमी असेल तर येणाऱ्या लोकसभेमध्ये ओपन चॅलेंज, जिथे उभं राहायचं तिकडे उभं राहा। डॉक्टर श्रीकांत शिंदे जो आहे तो तुमच्या समोर उभा राहील। दरम्यान 2 दिवसांपूर्वी गणेश नाईक यांनी शिंदेंच्या नगरविकास खात्यावर बोट ठेवलं होतं। नवी मुंबईतील मोकळे भूखंड बिल्डरांच्या घशात घातल्याचा आरोप गणेश नाईक यांनी केला होता। त्यांच्या या आरोपांना मंत्री उदय सामंत यांनीही उत्तर दिलं। एखाद्या शाळेकरता, रुग्णालयाकरता ते पण दिले गेले नाही। ते भूखंड बिल्डर लोकांच्या घशात यांच्या दलालाने घातले। मला या गोष्टीची लाज वाटते की ज्या मंत्रिमंडळामध्ये मी आहे त्या मंत्रिमंडळामधल्या नगरविकास खात्याच्या लोकांनी अशा प्रकारचं कर्मदरिद्रीपणा केला। कायमस्वरूपी एकनाथ शिंदे साहेबांवर बोलणं, त्याच्यामधनं कदाचित तुमचा टीआरपी त्यांची ब्रेकिंग होत असेल म्हणून ते बोलत असतील। आणि एवढीच जर एलर्जी असेल तर त्यांनी थांबावं ना। आम्ही कसं म्हणतो, ते आम्हाला सिनियर आहेत, वयानं पण सिनियर आहे, त्याच्याबद्दल दुमत असलेलं काही कारण नाही। पण त्यांना एवढाच जर त्रास होत असेल त्यांनी थांबावं, बाकीचे सक्षम होत नाही। तुम्ही काय आम्हाला पाडायच्या वार्ता करताय हो? तुमचं अस्तित्व ना फक्त नव्या मुंबई पुरतं आहे। नव्या मुंबईच्या बाहेर तुम्हाला कोणी विचारत नाही। दिल्लीमध्ये शिंदे, एकनाथ शिंदे साहेबांचा जो मान आहे ना, त्यामुळे आमची पोटदुखी आहे। आणि तुम्ही नवी मुंबईत आमची उखडू शकला नाही तो, तुम्ही आमची काय उखडणार आहात? ज्या ठिकाणी गणेश नाईक आमदार आहेत त्या ठिकाणी 29च्या वरती नगरसेवक आम्ही निवडून आणलेत। तुम्ही आमची काय उखडणार आहात? ज्या काही 10-12 आमच्या जागा पडल्यात ना, नाही तर आम्ही सत्तेवर असतो। महायुतीतील 2 मोठ्या नेत्यांमधील भांडणावर संजय राऊत यांनी चांगली गोष्ट आहे असं म्हणत चिमटा काढलाय। श्रीकांत शिंदे आणि नरेश मस्के यांना गणेश नाईकांनी पुन्हा हल्लाबोल केलाय। चांगली गोष्ट आहे। सरकारमध्ये जे काय सध्या विधानसभा अध्यक्षाने ही तंटामुक्तीचं जे काय कार्यक्रम त्यांनी स्वीकारलेला आहे ते त्यांनी इथं लक्ष